आता तुमच्या ब्लॉगरला काय टेन्शन आहे, किती पण ऊन असू नाही तर किती पण दमट वातावरण होऊ दे. आणि असं पैशाचा बंडल आणि पैशाच्या बंडलच्या मालकाचं जर बघितलं तर असं दमट वातावरण होतं. आणि आमच्या टोळीतल्या ह्या गाड्याला बघून मला एकच गाणं आठवतं बघा, मर जाएगा कुत्ते की तो हमारा भाई मुझसे छू कर आया है तो इसीलिए ही अशी दोन बदम काढली आणि एक आपण घेतला आणि एक भावला म्हणलं. खरं तर मला वाटलं भाव नको म्हणतोय, पण भावने घेतला आणि खायला पण चालू केलं. तुमच्या ब्लॉगरला असलं काय भेटलं म्हणजे ब्लॉगर सुट्टी देत नाही, त्यामुळे लगे असं खाऊन पण घेतलं बघा. आता ही टोपी बघा, उन्हावर चालणारी टोपी. आता कामाचं काही टेन्शन नाही बरं का आपल्याला. कसं ऊन पडलं म्हणजे घाम यायचा आणि आता ह्याला टोपीला डायरेक्ट फॅन आहे, त्यामुळे काम काय बंद होणार नाही आपला. ते जाऊ द्या. आता हे बघून ना खरं सांगा म्हणजे आपल्याला लहानपणीची आठवण तुम्ही म्हणसाल ते हाय तरी नेमकं काय. तर भावानो, आपण खाल्लेले जे बदाम होतं ना ते बदाम आहे बरं का, आणि त्या बदामाच्या आतमध्ये काय तर अशा प्रकारे बदाम टाईप एक शेंगदाणा आणि त्याची जी काही चव आहे ना ती न सांगण्यासारखी चव आहे, म्हणजे लय भारी लागते बरं का खायला. तुम्ही कधी खाल्लंय का नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओ मध्ये. टोपीचं वारं घेत घेत बदम खात खात राव, खरं सांगायचं म्हणजे रात्र कधी झालं ते तर कळलंच नाही मला. आता रात्र झाली म्हणल्यानंतर निघालो बघा घराच्या दिशेने, तर आता घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं आहे. मग आता तुम्ही पण झोपून घ्या.